मम्मा, अगं मोठी मम्मा येईल, तू काय एवढी काळजी करतेस? काळजी नाही प्रिया, मला आता राग यायला लागलाय, मला भीती वाटायला लागली. अगं हो प्रिया, ती माझी आई आहे. तिला इथे येऊन 4 तास झाले आणि अजून ती आपल्याकडे आली सुद्धा नाहीये. म्हणजे नक्कीच काहीतरी शिस्त आहे. मम्मा, अगं ती प्रवास करून थकली असेल म्हणून गेली असेल प्रांजलकडे राहायला. अगं पण तरी हा प्रश्न उरतोच ना की ती प्रांजलकडे कशाला गेली. नाही म्हणजे मी इथे, आपलं घर इथे, आपल्याकडे न येता ती चिटणवीसांच्याकडे का गेली? मम्मा, मला असं वाटतंय तू जरा जास्तच विचार करते. एवढी चिंता करत बसण्यापेक्षा फोन कर ना तिला. असं कसं प्रिया? अगं ती इथे आलीये म्हणल्यावर तिने नको का कळवायला मला? तूच म्हणालीस ना मगाशी की ती माझी आई आहे म्हणून. जसं आम्ही तुला फोन करून तुझी चौकशी करावी, विचारपूस करावी अशी तुझी अपेक्षा असते, तशीच तुझ्या आईची अपेक्षा आहे. म्हणूनच म्हणते तिला कर फोन. कर मम्मा. आता बघच, मी पण तिचीच मुलगी. अरे हो हो हो, किती ओरडतोस. आले. बंद झाला. बघ, नाहीच उचलला तिने फोन, म्हणून नव्हते करत. कोण आहे? वीणा. बाई बाई बाई, बघ तरी, मी स्वतःहून फोन केला. आई कशी आहेस? आज अचानक कसा काय केलास फोन? वीणा, अगं तुझाच फोन आला होता. उचलेपर्यंत कट झाला. मी आपणहून फोन नाही केलेला तुला. हा सांग, कशाला फोन केला होतास? अगं मी बाबांची तब्येत विचारण्यासाठी फोन केला होता. कसे आहेत बाबा? देतेस का जरा त्यांना फोन? अगं मग त्यांच्या फोनवर फोन करायचा ना. त्यांचा फोन चालू आहे. तू त्यांच्यासाठी नाही फोन केलास. मी डोंबिवलीत आले हे तुला कळलंय म्हणून तू फोन केलाय. अगो बाई, तू डोंबिवलीत आलीस? हो का? का तुला नाही कळलं मी इथे आले ते? अगं पण आलीस कधी तू डोंबिवलीत? म्हणजे मला तसं कळलं, पण बाहेरून कळलं. तुझ्याबद्दलही बऱ्याच गोष्टी बाहेरूनच कळल्यात मला विणे. हा? अगं काय सांगतेस? काय कळलं? ते मी बोलणारच आहे, पण तुझ्या घरी आल्यावर. मी प्रांजलच्या लग्नाला आले नव्हते ना, म्हणून आधी इथे आले. हा, म्हणून तू आधी तिकडे गेलीस का? बरं बरं बरं. तुला काय वाटलं? मला काय वाटणार आई? मला खूप वाईट वाटलं. माझी लाडकी आई माझ्याकडे न येता दुसरीकडेच गेली म्हणून. अगं माझ्या लाडक्या मुली, मी दुसरीकडे नाही पण तुझ्याच लाडक्या मुलीकडे म्हणजे माझ्या नातीकडे आले. हे घर तुझ्यासाठी माहिती नाही, पण माझ्यासाठी काही फरक नाही. बरं बाई, बर. बरं, मग मी ठेवते हा आता फोन. अगं मला आधी सांग की तू इथे कधी येणार? अगं आधी माझ्या नातीकडे पाहुणचार घेते आणि मग तुझा समाचार घ्यायला तिकडे येते. बाई बाई बाई, ही इथे कशासाठी आलीये? प्रांजल, आता सगळा स्वयंपाक ना तूच कर. तुझ्या आजीला आवडतो ना अगदी तसा. हा झाला ना कांदा, तर टोमॅटो टाक आणि मग ते मसाले टाक. हा. आणि आई हो, असं काही नाहीये, तिला ना सगळंच खायला आवडतं. इनफॅक्ट तुम्हाला माहितीये का, लहानपणी सगळ्या भाज्या खायला आम्हाला तिनेच शिकवले. हो. ती असंही म्हणते, खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी खायचं. अरे वा.
काय वेगळंच व्यक्तिमत्व आहे ग त्यांचं. जितक्या करारी आहेत ना ग तितक्याच प्रेमळ सुद्धा आहेत बघ. अय्यो हे तुम्हालाच कळ, नाहीतर एरवी लोकांना ना त्यांचा फटकळपणाच दिसतो. पण त्यांच्या त्या फटकळपणात सुद्धा ना गोडवा आहे खरंच. प्रांजल, त्या तुझ्या मम्मा विषयी बोलत होत्या, तू काही सांगितलंयस का त्यांना? सगळं. आई मम्माचं ना आता अति व्हायला लागले, पण तुम्ही काळजी करू नका. मोठी मम्मा ना तिला चांगलाच धडा शिकवेल. पण आपण त्यांना इथे बोलवलं हे कळल्यावर तुझी मम्मा चिडेल ना आपल्यावर. चिडली तर चिडू दे. तुम्हाला माहितीये का, मोठी मम्मा समोर तिचं काहीच चालत नाही. त्यांचंच काय, कोणाचंच काही चालत नसेल त्यांच्या समोर. काय ग, माझ्याबद्दल बोलताय ना? हो तेच, तुम्ही काय जेवणार ते विचारत होते प्रांजलला. अगं जेवतेस कसली, निघाले मी आता. आत्ताच तर आलात ना तुम्ही. काही चुकलं का आमचं? हो चुकलंय. काय चुकलं? मोठी मम्मा, अगं काय चुकलंय? काय चुकलंय? अगं आल्यापासून बसवूनच ठेवलंय तुम्ही मला, काहीच काम सांगत नाही. अगं अशी सवय नाही मला बसायची. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी? हो, घरी पण मोठी मम्मा सगळी कामं स्वतःच करते. तिच्याकडे एक सुद्धा नोकर नाही. अगं बाई, खरंच? हे म्हणजे मला वाटलं होतं सगळ्या श्रीमंत माणसांच्या घरी नोकर चाकर असतात की काय. तुझ्या मम्माकडे नाही का 3-3, 4-4 नोकर आहेत? हो, तिची आई श्रीमंत आहे ना. चांदीचा चमचा तोंडात घेऊन ती जन्माला आली. माझी आई श्रीमंत नव्हती, त्यामुळे पैशाची किंमत मला कळते. खरंच किती शिकण्यासारखं आहे हो तुमच्याकडून. हे बघा, ते काही नाही, तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही. मी काही ऐकणार नाही तुमचं. खरं तर मुलीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नसतं वर्षभर. मुलीच्या घरचं ना, नातीच्या घरचं चालतं. आता मी तुमचं काही नाही ऐकणार, थांबा ना तुम्ही. हो मोठी मम्मा, थांब ना. ठीक आहे, थांबते. आता कसं, आता बघा मी काय मस्तपैकी बेत करते. 1 मिनिट आई, पण आज मी जेवण बनवणार होते ना. तू नंतर कर ग, आज मी त्यांना माझ्याच हातचं खाऊ घालणार आहे. बरं होईल, नाही तर मी काय खाऊ घालेन कोणाच ठाऊक. हे सासूकडून शिक जरा. नाही हो, ती शिकतेच आहे माझ्याकडून. गुणाची आहे माझी सून. तुम्ही पुढच्या वेळेला याल ना तेव्हा बघा, सगळा स्वयंपाक तिनेच केलेला असेल. हो ना ग? पण आता मात्र तुम्ही दोघी जरा बाहेर छानपैकी गप्पा मारत बसा, म्हणजे मला माझं पटापट आटोपता येईल ना. चल प्रांजल. मोठी मम्मा, तू इथे बस, मी तुझ्यासाठी चहा आणते. बर. टीव्ही लावून देऊ का? नको ग, रिकामपणी कसं अगदी शांत बसून चिंतन करावं. ही करमणूक काय कामाची? बरं बाबा, तू कोणाचं काही ऐकणार आहेस का? गेली 55 वर्ष तुझे आजोबा प्रयत्न करतायत, त्यांनाही जमलेलं नाही अजून. प्रांजल, मी जरा वर्कशॉपवर जाऊन येतो. आजी येतो. ओ छोटे जावई बापू, बसा ना, बसा इथे. काय करतोस तू पोटापाण्यासाठी? मशीन बनवायला जे गिअर लागतात ना, त्याचा छोटासा बिझनेस आहे माझा. हरकत नाही, छोटासा का होईना, पण स्वतःच काहीतरी करतोस ना, मग चालेल. तू स्वतः बनवतोस ते? नाही, इकडे कामासाठी एक माणूस ठेवलाय, त्यालाच मशीन ऑपरेट करता येतं. हो, मग तू वर्कशॉपवर जाऊन काय करणार? त्याच्या कामावर लक्ष ठेवणार. अरे पण तुला त्या मशीन बद्दल काहीच माहिती नसेल तर तो माणूस काय करतो हे तुला कसं कळणार? छोटे जावई बापू, आपल्या धंद्यातली छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे, नाहीतर समोरचा माणूस आपल्याला हातोहात फसवतो. हो, खरंय तुमचं. म्हणजे थोडंफार मशीन मला ऑपरेट करता येतं, पण आता पूर्णपणे शिकेन. चला, मी आता निघतो वर्कशॉपला. पुन्हा तेच? आता तू वर्कशॉपवर जाऊन काय करणार आहेस? हे बघ,
त्यापेक्षा बाहेर फिरून ना जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळव. एक काम संपलं की आपल्या हातात दुसरं काम असायला हवं. समोरच्या माणसाला रिकामं बसवायचं नाही, नाहीतर तो आळशी होतो. बर, नमस्कार करतो. अरे एकदा नमस्कार केलास ना, किती वेळा वागतोयस? मनापासून वाटलं म्हणून नमस्कार केला, पण आता तुम्ही जे सांगितलं ना तसंच करणार मी. आता तू कुठे निघालायस? नवीन ऑर्डर मिळवायला. शाबास. चला येतो येतो. काय ग, तुझ्या नवऱ्याला बोलले म्हणून रागवली नाहीस ना? नाही ग मोठी मम्मा, पण आजकाल ना तो जरा टेन्शन मध्येच असतो. 3 महिन्यात 20 लाख परत करायचेत मम्माला, नाहीतर राहायला घर जावई करून घेईल अशी धमकी दिली आहे ना तिने. तुझी मम्मा माफिया असल्यासारखीच वागायला लागली. बघते माझ्या पुढे कसा टिकाव धरते ते. म्हणजे तू काय करणार आहेस? कळेल. मी एकदा तिच्या घरी गेले ना की कळेल. पांडू, मी काय सांगते ते एक कान उघडा ठेवून नीट ऐक. असायला काय झालं? बरोबरच बोलले मी. अगं हा काय करतो, दोन्ही कान उघडे ठेवतो आणि मग माझं बोलणं एका कानाने ऐकतो आणि एका कानाने सोडून देतो. म्हणून म्हणते, हे बघ, आई येणार आहे माझी. तिला केर कचरा अजिबात आवडत नाही. घर व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायचं, लखलखीत. गेस्ट रूम सुद्धा. आलं का लक्षात? हा, मग ती खुश होईल आणि विचारेल हे कुणी केलं. मग काय उत्तर देशील? हा, हे असं असं हुरळून नाही जायचं तिच्या समोर. आणि मी केलं असं नाही म्हणायचं बक्षीस मिळवण्यासाठी. आमच्या वीणा मॅडमनी केलं असं सांगायचं. कळलं? होय. जात. कधी येणार आई साहेब? तुला कशाला हव्या चौकशा? जात. आणि या साली कोण उचलणार? का त्याचा 11ला पडचाकर ठेव मी? नाही नाही नको. आणि हे बघ, त्या साली लगेच आज जाऊन कचऱ्यात टाकू नको. त्या स्वयंपाकघरात गेल्यावर ना त्याचा रस जरा डोळ्यात टाक, म्हणजे दृष्टी साफ होईल तुझी. कळलं? पुरे ग. तू आता इथे अशीच बसून राहणार आहेस का? अगं उठ, आज जा. तुझ्या मोठ्या मम्मासाठी एखादा पदार्थ बनव, ती खुश होईल बघ. मी नाही मामा, किती चांगला पदार्थ केला तरी काहीतरी खोट काढेल असती. त्यापेक्षा नकोच ते. मला कळत नाहीये की इतका वेळ चिटणवीसांकडे काय करतेय, अजून इथे कशी नाही आली? मम्मा, तुला जर एवढीच चिंता आहे तर चिटणवीसांकडे जा आणि तिला घेऊन ये इकडे. नको बाई, मला न सांगता आली ना ती, मग तिला हवं तेव्हा ती येईल. ते बघ, तुला तुझा इगो महत्वाचा आहे का तिकडे मोठ्या मामाला सगळं काही कळायच्या आत ती इथे येणं महत्वाचं आहे? एक काम कर, फोन कर तिला आणि तू विचार. मी नाही मामा. अगं नातीने विचारलंय म्हणल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली ती. विचार विचार. मामा, अगं आता मी सांगतेय ना, कर ना फोन. हॅलो, कोण बोलतंय? हा, मोठी मामा. काय ग, तुझ्याकडे माझा नंबर पण नाहीये का? प्रिया बोलतेय मी. कधी येते विचार. मम्मा जरा थांब ना. हॅलो. तुझा नंबर माझ्याकडे कसा सेव्ह असणार? इतक्या वर्षात कधी फोन केलायस का तुम्हाला? विचार ना. नाही ग, म्हणजे तू डोंबिवलीत आलीस ना, म्हणून म्हटलं तुला फोन करून विचारावं. कधी येतेस तू? हो, येते ना. तुझ्या आईने तुझं नाव टाकलंय, मी नाही. नाही, मी मम्माकडेच आहे. म्हणजे तू मम्माकडेच ये, मी इथेच राहते. म्हणजे नवऱ्याला सोडून बिडून आलेस की काय? मोठी मामा, आपण ते भेटल्यावर बोलूया ना सविस्तर. तू ये लवकर. अच्छा, तुझ्या मम्माने तुला फोन करायला लावलाय ना? हो. नाही, हे ते मी. तुझ्या मम्माला विचार,
मी चिटणवीसांकडे राहिले तर ती एवढी घाबरते का? मला कळू नये असं काही केलंय का तिने? ठेवते मी आता फोन, आल्यावर बोलूया आपण. हा ओके. हा काय ग, काय म्हणत होती? तिने तुला विचारायला सांगितलंय काय? की तू एवढी का घाबरलीस? मोठी मामा चिटणवीसांकडे राहायला गेले म्हणून तिला काही कळू नये असं काही काम केलेस का तू? काय? असं मी नाही, मोठी मामा विचारत होती. बाई 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 बाई, म्हणजे ह्या चिटणवीसांनी तिला काही सांगितलंय की काय? का मी सारखे सारखे फोन करतेय म्हणून तिला संशय येतोय? मी ना आता तिला फोनच नाही करणार. अहो अहो उठताय ना? अहो काय झालं? अहो काय नाही, मीच आहे. तुम्हाला जेवायला बोलवायला आले. चला जेवायला? खूप त्रास दिला का हो तुम्हाला तिथे? त्रासाचा प्रश्न नाही ग कालिंदी. मी काय कोणाचा खून किंवा रेप केलेला नाहीये मला त्रास द्यायला. पण सगळ्यांच्या समोर चार चौघात असं आपल्याला पकडून नेणं आणि रात्रभर तिथे राहायला लागणं हे किती मानहानिकारक आहे. मला तर कळतच नाहीये मी या सगळ्याला कसं तोंड देणार. हे बघा, तुमची काही चूक नाहीये ना, मग तुम्ही का घाबरताय? दुःख याचंच आहे, ज्यांची चूक आहे त्यांच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही. पण माझी सुटका पण त्यांच्याच आईने केली ना. बाकी काही नाही, मधल्यामध्ये माझं माकड झालंय फक्त. मला प्रांजल सांगत होती मीनाताईंना सरळ करण्यासाठी आलेत म्हणे ते इथे. काय? हो खरंच, त्यांच्या निमित्ताने का होईना, पण हा त्रास कायमचा मिटला ना खूप बरं होईल बाई. आपण फक्त आशाच करू शकतो. आशा नाही हो, त्यांच्याकडे बघितलं ना की विश्वास वाटतो. हो, ह्याच काहीतरी करू शकतील या बाबतीत. खरंय, खरंच प्रांजलची आजी खूप चांगल्या आहेत. त्यांच्यामुळेच तर सुटलंय मी आज. आणि बहुतेक ह्याच्या पुढेही त्याच या सगळ्यातून आपली सुटका करतील. चला, ते आपण वाट बघतायत जेवायला. छानपैकी जेवून घ्या. हा, आणि हो, उद्यापासून ऑफिसला जायचंय ना. ऑफिस? कालिंदी, ऑफिसमध्ये सगळ्यांना कळलं असेल ना ग? माझी सगळी मेहनत, सगळा प्रामाणिकपणा सगळं मातीत मिळणार आहे. अहो कसं कळणार त्यांना? कोण सांगणार? हा, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. आणि तर चला बरं, नका जास्त विचार करू. चला. पण कालिंदी, असं काय करताय? सगळे तिकडे थांबलेत ना, वाट बघतायत ना. सगळ्यांना किती आनंद झाला तुम्हाला परत घरी बघून. पाहिलत ना तुम्ही? चला, सगळ्यांबरोबर बोललात, जेवलात ना की छान वाटेल बघा तुम्हाला. आणि हो, काल आपल्या आयुष्यात काही घडलंच नाही असा विचार करा. काय झालंय ह्याचा विचार करण्यापेक्षा काय होणार आहे ह्याचा विचार करूया आपण. म्हणजे मग बघा सगळं छान होईल. फारच विचारी झालेस ग कालिंदी. बायकोचं कौतुक पुरे आता. चला, सगळे बाहेर वाट बघताय. चल. अगदी खरंय, 100% खरंय. पुरुष बायकांपेक्षा लवकरच थकतात. अहो, नाहीतर काय, आमच्या ह्यानं तर खोलीतून बाहेर पडायला 2 तास लागतात. काय सांगताय? पण माझं तसं नाही. हा, अभी तो मैं जवान हूं. अरे वा, गप्पा चालल्यात वाटतं. अगं हो, आता या वयात कसल्या गप्पा? गुडघे दुखी नाही तर सांधे दुखी. काय रे माधवा, थोडी तरी झोप झालीये का तुझी? हो, रायाने पाय चिपून दिले, मंग्याने गोळ्या दिल्या, छान विश्रांती झाली माझी. चला चला, या आता जेवण वाढलंय. हो, येतो येतो. चला 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 चला. चला.
ये मोठी मम्मा. या. बस. आजी. कालिंदी, हा तुझ्या स्वयंपाकाची खूप तारीफ ऐकली हा प्रांजल कडून. आता चव बघते. हो. कोशिंबिरीत साखर चालते ना तुम्हाला आजी? छे का बाई, अजिबात नको. मी प्रांजलच्या आजीला विचारलं. ह्या घरात आजी कोण आहे? हो, पण मी तुम्हाला कधी आजी म्हणते का? मी तुम्हाला सासूबाई म्हणून हाक मारते ना. घरात सगळे मला आजी म्हणतात ना. आजी म्हटल्यावर ओ द्यायची सवय आहे ना मला. तुम्ही असं करा, यांना ना प्रांजलची आजी म्हणा. प्रांजलची आजी म्हणजे मी तुमची कोणीच नाही का हो? त्यापेक्षा ना मला तुम्ही वसू आजी म्हणा. माझ्या आजूबाजूचे सगळे मला वसू आजी म्हणतात. ए मी पण तुला वसू आजी म्हणू? अगं म्हण ना. मला सुद्धा ते मोठी मम्मा वगैरे म्हटलेलं फारसं काही आवडत नाही. म्हण तू वसू आजी. आजूबाजूचे सगळे मला वसू आजीच म्हणतात ना. वसू आजी. हे काय, मला न सांगता जेवायला बसला? माझा नवरा गेलाय ना परदेशी, तर सगळ्यांनी छळ मांडलाय माझा. वृद्धा, घरात कोण आले ते बघ आणि मग बोल. या कोण? ही माझी आजी, मम्माची आई वसू आजी. माझी ओळख करून दिलीस, पण ही कोणते सांग ना मला. अरे हो, ही ऋता वहिनी म्हणजे रायाचे मोठे भाऊ आहेत ना, मुकुंद भाऊजी, त्यांची बायको. काय ग बाई, या घरात छळ होतो तुझा?